हाय गाईस, वेलकम टू द माय न्यू ब्लॉग. तर काही स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता विषय असा आहे का गाडी घेऊन निघालेलो पण गाडीच बंद झाली आहे. तर आता वाडीमध्ये चालत चाललो आहे मी. आणि पाठी माझे काका आहेत, त्यांना पण मी रोज गाडीवरच घेऊन जातो, पण ते पण चालत येतात. मला काहीच रिक्षा भेटली तर मी आलो. आता चाललो आहे. आता बघू थोडं टाईम लागते पोचायला. काहीच मी चाललेलो वाडीमध्ये आणि जाता आता मला विहीर दिसली. तर काहीच इथे आम्ही पोहायला येतो संडेला, दर संडेला येतो. तर काहीच ह्याचा पण एक नवीन ब्लॉग बनवेन मी दुसरा. चला काही जातो मी, मला खूप टाईम झाले. तर काहीच हे बघा, आता वाडीमध्ये पोहोचलो, चालत चालत आलो मी. आणि काय आता फटाफट जातो, चाफे खुडतो. कारण काहीच आता चाफे जायला पण कोण जाईल मला माहिती नाही. बघूया, गाडी पण आपली बंद झाली. तर गाईस पाऊस पण खूप आला आहे. चला गाईस, आता मी चाफे खुडतो सर्व. गाईस खूप आता मी पण खूप लेट आलो. आता चाफे पण पटापट खुडायला लागेल. बघा गाईस आमची वाडी. आणि गाईस आता चाफे द्यायला कोण जाईल मला माहिती नाही, कारण काका जातील का माहिती नाही. काकाला पण जायला लागते कामावरती. तर गाईस आता चाफे द्यायला मला तर जायला जमणार नाही. आणि गाईस माझ्याजवळ तर गाडी मिळत नाही, गाडी पण बंद पडले. बघूया आता कसं काय. तर चाफे पण द्यायला जावं लागते गाईस चंदन सरला नाक्यावरती. बघू ये गाईस चाफे. पाऊस पण खूप आला. तर गाईस आता वाडीमधून निघालो आहे आणि चाललो आहे घरी चालत. आणि फुलं वगैरे खुरली गाईस, चाफे वगैरे खुरले आणि पॅकिंग वगैरे केले. आणि आता माझे अंकल आहेत, ते घेऊन जाणार आहेत. हे गाईस थोडे फुलं भरलेले. काहीच गाईस जास्त फुलं असतात तर जास्त फुलतात आणि काही खराब पण असतात. ते घेतलेत आणि चाललो आहे आता घरी. फायनली गाईस पोचलो घरी. तर गाईस आता आलो घरी, पोचलो. तर गाईस आता घरी तर मी आलो आहे आणि आता फ्रेश वगैरे होतो. आणि बघू आज कॉलेजला जाऊ का नको. गाईस गाडी पण बंद झाली. बघूया, गाडी पहिला बनवूया आपण. गॅरेजवाल्याला बोलवायला लागेल वाटतं घरी. आणि मग जर गाडी बनवली गाईस 10च्या आत तर मला कॉलेजला जायला भेटेल, नाही तर आज पण सुट्टी मारायला लागेल. तर बघू गाडी काय चालू होते की नाही, कसं काय. गॅरेजवाला तर बोलवायला लागणारच आहे, त्याशिवाय गाडी होणार नाही चालू. बघूया गाईस, गॅरेजवाला आणतो आता घरी, बोलायला लागेल त्याला. आणि फ्रेश वगैरे होतो गाईस. केस पण खूप वाढल्यात. तर गाईस आज कॉलेजला नाही गेलो तर हे सर्व पूर्ण हेअर कटिंग वगैरे करून गेले गाईस. पूर्ण आज तयारी वगैरे करून घेतो, काय काय आहे ते माझं जे काम आहेत पर्सनल गाईस, ते माझे खूप काम बाकी आहेत. तर गाईस बघूया, गाडी आज कॉलेजला नाही गेलो तर गाईस हेअर कटिंग वगैरे करून घेतो आज. तर गाईस खूप हेअर वाढल्यात ना, त्यासाठी आता मला हेअर कटिंग पण करावं लागेल. बियर्ड्स पण खूप वाढल्यात, शेप द्यायला लागेल मस्त. चला गाईस आता आंघोळ वगैरे करतो आणि होतो मस्तपैकी फ्रेश. तर झाले गाईस, आंघोळ वगैरे केले आणि आता मी घेतले काहीतरी स्वीट्स आहे मस्त काहीतरी खायला नाश्त्यामध्ये. बघा गाईस पुरणपोळी घेतले आणि गुलाबजामुन घेतले. बघा गुलाबजामुन. चला गाईस खातो हे. गाईस असा नाश्ता भेटला ना कधी कधी छान बरं वाटेल गाईस. खूप मजा येते खायला असं काय काय. एकदम म्हणजे एकदम स्वीटच आहे, एकदम गोड गोड मस्त वाटते गाईस नाश्त्यामध्ये खायला. असा नाश्ता रोज भेटला पाहिजे. पण गाईस माझी हेल्थ पूर्ण खराब होऊन जाईल. मी कधी कधी खातो, कधी पण नाही गाईस. एवढ्या महिन्यातून आता मी खायला लागलो हे. चला गाईस फिनिश करतो हे.
तर गाईस तो माझा नाश्ता जो होता ना तो मी फिनिश केलेलं पुरणपोळी आणि गुलाबजामुन आणि आता परत एकदा नाश्ता घेतलाय मी. हे बघा भाजी आणि रोटी घेतली. चला गाईस हे पण मी आता फिनिश करतो. बघतो कसं झाले कसं भाजी मस्त. भाजी तर खूप छान दिसते. मी खाऊन बघतो कशी आहे. खूप छान आहे गाईस मस्त झालं भाजी आणि रोटी. पूरा पेपर का क्वालिटी अभी मैंने ज्यादा देखा नहीं है खाली पढ़ा है वो तो इसमें ज्यादा पेपर तो ज्यादा गाइस पापड पण घेतलाय. तर आता मी नाश्ता तर केलाय आणि आता पप्पांनी मला जस्ट सांगितलं की गॅरेजवाला कॉल केला तो आता येणार आहे घरी. तर बघूया आता मी वेट करतोय. तो आला की लगेच आपली जी ॲक्टिवा आहे ती पण बनवायची आहे आणि ॲक्टिवा झाली गाईज रेडी का मग मला बघूया टायमिंग काय होते. मग कॉलेजला पण जायचं आहे. गाईज टाईम खूप झाले कॉलेजला जायला पण मी आज लेट होईल वाटतं. बघूया गॅरेजवाला कधी येतो घरी आणि मग जर टाईम गाईज असेल तर जाईन कॉलेजला नाहीतर नाही जाणार. गाईज ह्या महिन्यात गाईज तीन प्लग खराब झाले आणि काय सांगू तुम्हाला आता पण मला वाटते आय थिंक प्लगच खराब झाला आहे. तर बघूया त्याला सांगितलं मी सांगितले गाईज गॅरेजवाल्याला की प्लग खराब झाले करून. तर आता बघूया तो प्लग तर घेऊन येणारच आहे. घरीच गाडी बनवेल गॅरेजला न्यायची गरज नाही गाडी. बघूया लगेच झाली तर बरंच आहे गाडी बनवून. जेवढा लवकर तो गॅरेजवाला येईल आणि लगेच गाडी बनवेल तर काहीच मलाच बरं आहे. कॉलेजला जायला भेटेल मला. आता काहीच मी कॉलेजला लेट होईल तर जाऊन काही फायदा नाही कॉलेजला. बघूया आता मी वेट तर करतो त्याचा कधी येईल माहिती नाही. तर गाईज आता मी वेट करतच होतो. अर्धा एक तास झाला आहे गॅरेजवाल्याला येत नाही अजून. आणि तुम्हाला सांगू तर मला पप्पांचा कॉल परत आलेला गाईज. तर गॅरेजलाच आहे ना 2 जण असतात गॅरेजला आणि तो एकटाच आहे. दुसरा एक आहे तो येणार आहे आणि ते पण गाईज गॅरेज सोडून असं कुठे पण जाऊ नाही शकत गाईज. आणि माझं घर पण खूप लांब आहे. आमचा जो नाका आहे चंदनसार तिकडून खूप लांब आहे माझं घर गाईज 2-3 किलोमीटर आहे. तर आता बघूया गाईज तो आता कधी येतो आणि 12 वाजता येणार आहे बोलतो. आणि मला कॉलेजला पण जायचं आहे तर आज मला जमणार नाही कॉलेजला जायला. हे गाडीचंच पूर्ण काम निघले तेच करून घ्यायला लागेल पूर्ण आज. बघूया हेअर कटिंग वगैरे करायचे आहेत. कॉलेज साईडला जायचं सलून तिकडेच जायचं आहे मला. बघूया आता कसं काय तर पुढे. तर गाईस आता गाडी तर आपली झाली बनवून आणि मी फटाफट लगेच तयारी केली कॉलेजला जायला. काही नाही गाईस मी एक लेक्चर लेट आहे तरी मी आता चाललो आहे लगेच कॉलेजला. बॅग वगैरे तर भरले. चला गाईस आता मी लगेच जातो कॉलेजला. काही खूप टाईम झाला मला एक लेक्चर मी मिस केला आहे आणि आता मी जातो. गाईस आता आलो आहे कॉलेजला जातो लेक्चर अटेंड करतो. Two hours later. तर गाईस आता घरी आलो आहे मी आणि विषय असा आहे की आता मी कॉलेजला लेक्चर अटेंड केले त्यानंतर कॉलेजवरून निघालो आणि याच्यात तर गाईस हेअर कटिंग पण करायची होती पण गाईस गाडी बंद पडली मध्येच आणि त्या कारण गाईस परत एकदा गाडी गॅरेजला घेऊन गेलो मी. गॅरेजला गाईस गाडी रिपेअर केली आणि आता मी घरी आलो आहे. तर आता मला जायचं जिमला. त्यासाठी गाईस आंघोळ वगैरे करतो परत फ्रेश वगैरे होऊन आणि मग मला जिमला जायचं आहे. तर आता मी झालो रेडी जिमला जायला आणि गाईस बॅग पण मी घातले. आता मी लगेच निघतो जातो जिमला. आज माझा बायसेपचा वर्कआउट आहे तर करतो आज बायसेप वर्कआउट. तर चला लगेच निघतो जातो जिमला. झालाय बायसेपचा वर्कआउट. आता निघतो बॅग भरतो आणि निघतो लगेच घरी. तर गाईज बघा आता मी कुठे आहे. गाईज आलो आहे घरी येऊन केली आंघोळ आणि आता मी लगेच जेवायला बसलो आहे आणि माझे
जे जिमवरून आल्यानंतर अंडी घेतो ते पण घेतल्यात मी व्हाईट एग गाईस. गाईस असं काय आहे माझं जेवण आणि अंडी. तर गाईस चला गाईस हे मी खातो. आणि गाईस आजचा ब्लॉग तुम्ही बघितला गाईस. माझी ॲक्टिवा जी आहे ती 2 वेळा बंद पडली. तर गाईस असं काय काय होतंच राहते. तर गाईस हा होता आपला आजचा ब्लॉग. तर गाईस तुम्हाला आवडला असेल लाईक कॉमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.